हॅलो. वाह क्या बात आहे. काली चारला आज आवाज आहे दत्तजी पाटील सर करावा यांचा. धन्यवाद रोशन पाटील, अतिशय चांगलं समालोचन. आणि दुसरा सामना या स्पर्धेमधील एक जबरदस्त बिग फाईट बिग बॅटल. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली स्वर्गीय नारायण शेठ चषक नुकतीच त्यांची स्पर्धा झाली. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा नुकतीच पार पडली. दमदार आयोजन करीत नामवंत स्पर्धा तोच हा संघ ओम नर्मदेचे क्रिकेट संघ किरवली विरुद्ध रोहिंजन कॅम्प ड्रीम्सकेप असे हे नाव आहे. आता त्याचं त्यांनाच माहिती आहे कुठली कंपनी आहे का माहिती नाही, पण ते काहीतरी आहे बाबा. रिसॉर्ट आहे का? अच्छा अच्छा रिसॉर्ट. नाही नाही, नाव जरा पाश्चात्य वाटलं म्हणून विचारलं. चला टॉस जिंकून, टॉस तर जिंकला नाही म्हणजे पेनल्टी म्हणून त्याला टॉस विनिंग दिली आणि त्याने पहिल्यांदा स्वीकारली फलंदाजी आणि निमंत्रण न्योता दावा दिली प्रतिस्पर्धन करवली. लकी ड्रॉचे कुपन अगदी कटआउटच्या नितेश शेठ पाटील यांच्या कटआउट समोर सुद्धा अगदी कुपनची आमची टीम त्या ठिकाणी सज्ज आहे. सन्माननीय इथे ग्रामस्थ कैलासजी पाटील आमचे मजिदरजी पाटील यांचे मोठे बंधू इथे प्रस्थान करत आहेत. त्यांचं मनापूर्वक स्वागत. सन्माननीय दिनेशजी जाधव आपले मनापूर्वक स्वागत. आणि अगदी सावकाश आपण सर्वांनी कुपन काढायचं. अगदी 200 रुपयाचं कुपन आहे. यस 200 रुपयात घरी बाईक घेऊन जा. चला एलईडी लाईट अतिशय मच्छिंद्र जातीची एक नवीन संकल्पना असते कुठल्याही स्पर्धेमध्ये. यावेळेला 13 बक्षीस तब्बल. मग जे महाराष्ट्र राज्य लॉटरी देखील झक मारेल. चला बाबा लावून घ्या फिल्डिंग किरवलीवाले प्लीज. पेनल्टी तुम्हाला अधिकार आहे सर्वस्व. तुम्ही डिसिजन द्याल तर आम्ही मान्य करू. चला बॅट्समन. अरे बघा या असं आहे, एक या बांधावरून दुसरा त्या बांधावरून. ते पण अतिरेकी लोक कसे बघतात, या खोऱ्यातून येणार त्या खोऱ्यातून येणार नंतर अटॅक करणार. चला पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची भोनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिला जोडा दाखल. विद्यमान सामना किरुल्ल विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम दोन बलाढ्य संघ अव्वल दिग्गज मातब्बर बलिष्ठ ताकदवर निष्णात संघादरम्यान एक बिग फाईट कडवी झुंज कडवा प्रतिकार. दोन्ही संघ आमने सामने. चला स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या प्लीज किरवली वाले. अतिशय दमदार स्पर्धा. साई चषक परी 11 साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित या स्पर्धेचे सर्व दमदार आयोजक मच्छिंद्रदादा पाटील यांची ही भन्नाट संकल्पना. तब्बल 13 बक्षिसांची लयलोट. केवळ 200 रुपयात ही बक्षीस आहेत. चला नॉन स्ट्राईकला आहे फलंदाज विपुल पाटील आणि नॉन स्ट्राईकला ऋतिक म्हणजे विपुल आणि ऋतिक. ऑलर पाटील का रोहिंटन म्हटलं की पाटील. चला षटक क्रमांक पहिला प्रगती पदार्थ किरवली संघाच्या वतीनं बॉलिंग मार्ग तयार. गोलंदाजच्या भोवल्यावर रॅम्पर उंबरट्यावर ट्रॅकवर पहिलं षटक पहिला चेंडू रिलीज करतील मंगेश पाटील. अतिशय अनुभवी गोलंदाज. पहिला चेंडू तयार राईट महोदय विकेट. आणि हा चेंडू फुलटा चेंडू पुन्हा चांगला फटका दमदार स्ट्रोक अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू गेला सीमारेषे बाय डेबिश काउंटला. जबरदस्त टायमिंग विपुल पाटील याचा चांगला स्ट्रोक्स अप्रतिम कव्हर ड्राईव्ह नेत्रदीप फटका. संघाची धावसंख्या 4 वर बिनबादच्या फोफोनन. अतिशय क्लास फटका दर्जेदार स्ट्रोक्स. बॉलिंग मार्को तयार मंगेश पाटील. आणि हा शॉट पे चेंडू यस कॅच इट. शॉट कव्हरला विघ्नेशचा अप्रतिम झेल. पहिला दिला आवळा नंतर घेतला कोहळा. पहिला विकेटचा बदन पहिला ब्रेक थ्रो. डीजे ठोक दे.
1 wicket, 1 down the फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स राज पाटील रोहिंदाना विरुद्ध किरवळी दोन्ही रायगड जिल्ह्यामधील नामवंत संघ. अतिशय दमदार स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटचा महासंग्राम तोंडरे गावात. जा बाबा लवकर जा बाबा, हे थोडा जल्दी थैयो. काय मारवाड्यांची कुत्र्यांची संख्या जास्त आहे हो. प्रत्येक गावात 100 मारवाडी, जहाना पाऊनच्या बैलगाडी, वहा पाऊनच्या मारवाडी. बॉलिंग मार्क तयार. रायडा महोदय विकेट आउटसाइड द लेग स्टंप घ्या. पंचांचा निर्णय मात्र अटॅक टू अटॅक, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचे मेतकमने गॅदर केले एसटी रक्षक. संघाची धाव संख्या 1-4. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 डिलिव्हरीज. सन्माननीय अरुणजी पाटील यांचे इथे शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून सन्माननीय मच्छिंद्रजी पाटील आपल्या मनपूर्वक स्वागत करतायत. आणि हा यस पुन्हा हवेमध्ये सॉफ्ट डिसमिसल, मिड ऑफला झेल जाईल आणि हा धक्का बसेल. दुसरा विघ्नेश, याचा लगातार हा दुसरा झेल. पहिला घेतला शॉर्ट कव्हरला, नंतर मिड ऑफला 2 सॉफ्ट डिसमिसल. अतिशय तकला तो फटका, गांडू फटका. फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नितलेश संघाने पहिला दमदार विजय केला. बघा आता सगळा तांडा येईल नितलज गावाचा. आणि नवीन टोडावंता फलंदाज रुपेश पाटील. रोहिंदन गावामध्ये मग सध्या स्पर्धा चालू आहे. दुर्गा माता चषक काहीतरी आहे स्पर्धा वाटतं. हा नाही आमंत्रण नाही, आम्ही युट्यूबवर आहे ना, आमंत्रण कशाला पाहिजे हो. आता भाडोत्री येतात ते काय, त्यांना आमंत्रण असतं, ती बसतात ना पहिली पंगत त्यांची बसते, नंतर तुम्ही उपाशी मरता आयोजक. चला बॉलिंग मार्क होता यार. दुसरं षटक प्रगती पदावर. आयोजक म्हणजे लग्न ठेवणार हो, आयोजक म्हणजे वर्मा. आणि हा दिशाहीन चेंडू भरकटला बघूया. लेक्सिकच्या बाहेरून स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा धावा समर्थन, 1 धावेचं प्रतिपादन. पहिली आव्हान तर पहिली एक्स्ट्रास. टोटल स्कोइस. काय बोला जाता, त्याला कधी पण सलाईन लावता, पेशंट मरणार नाही. रोग असेल तेव्हाच लावा. वाक्यावर सन्माननीय सोमनाथजी पाटील, सन्माननीय संदेशजी पाटील, ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांचे इथे शुभागमन झाले. आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. हे धन्यवाद. हे मात्र बरं आहे, प्रवीण टेंबे रोशनबारी काम म्हणतात ते हे चांगलं करतात. दुसरी कामं आहे ते चांगली करतात. कमी तिथे आम्ही हे येवन जोडे नाही, अशा जोडे पाहिजे हो. जोड्यांशिवाय मजा नाही. आणि हा येस आउटसाइड डॅफच्या मुन्नाचा चेंडू निघून गेला आहे डिफ थर्ड मॅनला. आणि मिळते 4 धावा. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 9 वर. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक पहिले संपुष्टात. 6 चेंडू 9 धावा 2 बळी असं बॉलिंग ॲनालिसिस. पहिले षटकाची इतिश्री समाप्ती, सांगता, पूर्तता. खरं म्हणजे रोशन पाटील सध्या बैलांच्या शर्यती फार फॉर्मल्या तो. बघा लोकांनी सोडल्या, कॉमेंट सोडून तिकडे जातात, तुमचं 20-20 हजार रुपये मिळतात. अरे पण तिथं मार पण काय लागतं कधी कधी. बरोबर नाही. बैल राहिले बाजूला, तुमच्या अंगावर बैलगाड्या चढवायचे नक्कीच. म्हणून ते बाबा ते लांब असले बरं असतं. नाही आहे पण तिथं कमाई आहे. म्हणून राहुल भोईर बघा गेला बघा. नाही आपण पण ग्राउंड नकार ठेवू कशाला होतं. ग्राउंड आता आहे ना भरपूर. इथं बनवायचं आहे ग्राउंड. कंपनी आता कंपन्या दुसरीकडे आहेत ना अजून बाजार, पण तिथं लोक आली पाहिजे ना. नको त्या ठिकाणी ठेवून फायदा नाही. हे काय तर जत्रा आणि स्पर्धा नेहमी बाहेरच्या बाहेर ठेवायचे, म्हणजे काय लफडी नाही हो. बाहेर दादी मध्ये बाहेरच्या बाहेर नाही, एक स्मशानभूमी ठेवायची, म्हणजे जर तिकडूनच न्यायचं लगेच. काय कमी जास्त झालं तर फक्त लहान आतल्या घरात तिथं बोलवायचं बस.
आणि नवनाथ गायकर संघाच्या वतीने दुसऱ्या षटक प्रगती बदल बॉलिंग मार्क व तयार. संघाचा दुसरा मीडियम पेसर. संघाची धाव संख्या 6 चेंडू 9 धावा 2 बले असं बॉलिंग अनालिसिस. नवनाथ गायकर तयार. किरवडी संघाचा टॉस लागलाय कारण किरवडी संघ थोडा उशिरा आला. टायमिंग अलर्ट आहे ना बाबा. ए भाई टाइम तेच टायमिंग फार इथं स्ट्रिक्ट आहे. कसं रात्री झोप पाहिजे हो. हे झोप कोणाला नाही चोराना नाही. आणि पहिल्या षटकाला किरवलीवाले 6 मिनिटं 15 मिनिटात एनी हाऊ यू शुड कम्प्लीटेड 3 overs इन विदिन 15 minutes. चला नवनाथ गायकर बॉलिंग मार्क तयार. लेफ्ट आर्म हो द विकेट. पहिला चेंडू पुश केला टॅप केला चेंडूवर मिड विकेटला मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग बिन द विकेट. 2 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धांगली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. संघाची धावसंख्या झाली 11 वर 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगला सामना. दमदार सामना. पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य संघादरम्यान 12-12 मधले खरं म्हणजे इथला संघ गेला आहे सुपर 6 मध्ये. अव्वल जे 6 संघ आहेत. लेफ्ट आर्म हो दे विकेट. बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज बाद होईल. तिसरा धक्का 3rd विकेट. बघा बेस कुठे गोडली. नशीब ते तोंडावर निघाल्या. काय जबरदस्त भेदक चेंडू होता. अप्रतिम डिलिव्हरी. वशीम अक्रम सारखा हा चेंडू होता. जबरदस्त बॉलिंग अटॅक बघा. काय जबरदस्त चेंडू बघा. थोडक्यात वाचला नक्कीच. आणि तुमच्याकडे गार्ड जर नसतील अवेलेबल ना तो खोबऱ्याच्या वाट्याला येऊन या. नाही म्हणजे खोबऱ्याचा 2 फायदे असतो. मॅच संपली गेले की खोबरा धुवायचा मिक्सरला लावायचा लगेच तो खोबरा वापरायचा मटणामध्ये. हाय की नाही 2 फायदे सांगा मला. आणि गार्डपेक्षा मजबूत असतात बघा. मिक्सरमध्ये कधी खोबरा वाटत नाही. एवढा टणक असतो. एक वेळ गार्ड फाटेल पण हे फुटणार नाही. चला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. चला बॉलिंग मार्क तयार. दशरथ दादा सर्व आयोजकांना परवडत नाही. त्यांचा रेट का जास्त आहे याचं कारण आहे. नाही नाही असं काय नाही रे बाबा. आणि ते महान समालोचक आहे. अनुभव नाही बघा नाही असं किती काय नाही. वर्षाचा असं आहे. सगळं चालतात. एकाच्या शैली असते कला असतात. आणि हा चेंडू पण फ्लेक केलाय. जबरदस्त टायमिंग बॅकवर्ड स्क्वेअर चेंडू ट्रॅव्हल होईल. आणि केलाय चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. त्याला चकवून दिला. गुंगारा दिला. हुल दिली. हुलकावणी दिली. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली नेऊन ठेवली 15 वर 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. शैली बघा अंपायरांची. अरे गलत काय बाबा हे काय. तुम्ही म्हणजे कुंभमेळ्याला झाला पाहिजे. हा मग काय बोगस साधू किती कडे नागा साधू गेलेत. चायला कमाल आहे तिथं प्रयागराजला. तिथंच कपडे मिळतात हो. आपले कपडे उतरव ते घाला आणि घुसा कुंभमेळ्यात. 15 नवनाथ गायकर तयार. बॉलिंग मार्क पदाय. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. लेफ्ट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा खोदून काढला. चांगला फटका. चेंडू जाईल मिड विकेट स्पेलिंग यांच्यामधून. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग प्रोटेक्शन आहे. मिळेल फक्त 1 धाव. अचूक फाय गॅदर करेल. संघाची धावसंख्या झाली 16 वर 16. माझ्या समवेत असतील प्रवीण टेंबे फ्रॉम वल्लभ आणि रोशन पाटील शिरवली. बरीच अच्छा अजून नाही. अच्छा अच्छा यस चांगलं हो देव. असं म्हणतात घर पावे बांधून आणि लग्न पावे करून. कारण दोन्ही गोष्टी कधीच पूर्ण होत नाहीत. बघा किती खर्च लग्नामध्ये काही लोक नाव ठेवणार. आम्हाला दारू कमी पडली. मला बियर नाही भेटली. आहे की नाही सांगा. तक्रारी असतात की नाही सांगा मला तुम्ही. कधीही समाधान नसतात. आणि घर कितीही बांधा तरी ते घर कधीही पूर्ण होत नाही. लेफ्ट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा चाबूक शॉट. मंगेश पाटील लॉंग ऑनला. आणखीन एक धक्का बसेल. संघाची 3री विकेट. भुईसपाट 3य विकेट. स्वाहा डीजे.
सिमटीन झाले एकामेकाचं पटत नाही नंतर भांडणं कसं म्हणतं पैशावरून ज्याच्याकडे फायनान्स असतो ना तो हिशोब देत नाही म्हणजे असं नाही येतं सगळ्याकडे तेच आहे हो येस आउटसाइड द अपस्टम अप्रतिम डिलिव्हरी काय जबरदस्त भेदक चेंडू आणि षटक संपुष्टात दुसरं 12 चेंडू संघाची धावसंख्या झाली 16 वर 16 म्हणजे प्रति षटकामागे 8 धावांचे इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट 12 बॉल्स हॅव बीन बोल्ड टोटल स्कोर इज 16 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 4/16 उर्वरित 12 चेंडू बाकी तर तुम्हाला 2 षटकाला वेळ लागला आहे स्पेंडिंग किती गेला व्यतीत 12 मिनिटे म्हणजे अजून 3 मिनिटं तुमच्याकडे हातात आहेत 3 मिनिटात तुमच्या येणे हवं कुठल्या परिस्थितीत वी शुड कंप्लीट थर्ड ओव्हर दमदार स्पर्धा बोला आपण या स्पर्धेमध्ये पाहतो लकी ड्रॉला बाईक आहे त्यानंतर मागच्या वर्षी देखील लकी ड्रॉ मध्ये बाईक होती आणि यावेळी 4 सायकल आहेत नक्की. पाच सायकल 5 टी शर्ट आणि 2 शूज मग फक्त 200 रुपयाचं कुपन घ्यायचं प्रेक्षकांना येस नक्कीच आणि मच्छिंद्रदांची त्यांना दरवर्षी वेगवेगळे काहीतरी नवीन आणणार वेगवेगळी संकल्पना असते एक वर्ष तोंडात एकदा एक आमची 1.5 पेर जमली होती तर पहिली मोठी स्पर्धा होती तेव्हा डे होती यावर्षी डे नाईट आहे पुढच्या वर्षी अजूनही काहीतरी वेगळे असेल चित्र नाही का तोंडात अरे बा हो येस पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू खोदून काढला चेंडू लॉंग ऑफला मिळाला एक धाव संघाचा टोटल स्कोर झाला 17 17 नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वजनात तिसरं षटक प्रगती पदावर सागर पाटील द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर ओंबाट्यावर ट्रॅकवर तिसरं षटक आपलं ठेवणीतलं पटडीतलं कोटळ पटडीतलं तयार आणि हा येस दिशाहीन चेंडू बघूया पंचांचा निर्णय पण तो चांगला चेंडू येस असं वाटलं होतं परंतु चांगला डिलिव्हरी दमदार गोलंदाजी भेदक मारा सागर पाटील आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू जाईल तेजस एक धाव मिळते 2 धाव मिळतील चांगला रनिंग बिन इन द विकेट संघाची धाव संख्या झाली 19 चेक सन्माननीय समीरजी इंदरकर मोकाशीपाडा यांचं इथे शुभागमन झाले आयोजकांच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत आणि हा पुन्हा एकदा तसाच फटका तेच प्लेसमेंट पण तू यावेळी मात्र चेंडू भेदेल सीमारेषेबाहेर जबरदस्त बाइंड गॅप जबरदस्त परिसर मोकाट होता 4 धावांनी संघाची धावसंख्या 23 टोटल स्कोर इज जर 45 एक धावा झाले ना तर नक्कीच मॅच शेवटच्या चेंडूमध्ये जाईल आणि जावा ही श्रींची इच्छा दमदार आयोजन मच्छिंद्रदा पाटील साई चषक 2025 आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल लेफ्ट आर्म मध्ये विकेट पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल तंत्राचा वापर केला आणि एक अप्रतिम फटका बघूया वीरेंद्र सेहवाग स्टाईल जबरदस्त टायमिंग नेत्रदीप फटका क्लास स्ट्रोक्स त्या इकडे आपल्याकडे आणल्या या असं नाही का हा याच्या नावाने चौकात त्याच्या नावाने चौकामध्ये देतो 500-500 रुपये जुन्नर बेंबे JPL आणि हा येस पुन्हा एकदा बंधांचा वाईट बॉलचा इशारा स्वैर महाराज दिशाहीन महाराज संघाची धावसंख्या टोटल झाली 28 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 4/28 षटक क्रमांक 3 प्रगती पथावर अतिशय दमदार स्पर्धा चेक सन्माननीय पाहुणे जीवनजी वालीलकर यांचे ते शुभागमन झाले आपले मनपूर्वक स्वागत यस अप्रतिम झेल सीमारेषे लेगत मॅग्निफिशंट कॅच आणि विघ्नेशाचा हा दमदार झेल आणि हा तिसरा झेल उत्कृष्ट झेल आणि जर शेवटपर्यंत संघ राहिला नक्कीच विचार करायला लागले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोणाला द्यायचं तर नक्कीच या सामन्यामध्ये तब्बल त्यांनी पहिला घेतला कव्हरला नंतर घेतला मिड ऑफला नंतर घेतला एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम फटका होता नेत्र दीपक झेल दरम्यान जाईल विकेट रोहिंटन संघाची 5वी संघाची धावसंख्या 28 आणि नवीन फलंदाज रोहन येणारा फलंदाज बघूया रोहिंटन संघाची गाजराची पुंगी कशी का वाजते वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाली असं म्हणतात कारण कधी कधी शेवटचे फलंदाज असताना लय खतरनाक येडझावे असतात
हा नमलाय भरताना बॅटिंग करतात अर्धा संघ गेला तरी पण आज नंतर खेळतात ते माका आता हेच बघा ना मागच्या सामन्यात कायला न्यू बॅट्समन न्यू मॅन नवीन कंटेस्टंट आणि गोलंदाज तेजस पाटील अरे गुलशन आहे ते हायला आवाजावर ओळखीचा वाटतंय आणि आमच्या पाठीमागे जे बसले अतिशय रायगड जिल्ह्यामध्ये नामवंत स्कोरर आणि आमचे जी स्पर्धा असते ओम नर्मदेशाचे सर्व असतात म्हणजे नेहमी अतिशय त्यांचा ग्रुप अतिशय चांगला आहे गुलशन पाटील अतिशय उत्कृष्ट स्कोरर गुलशन पाटील नाही असं नाही पुढच्या वर्षी येऊ द्या अरे गेट दिस फ्लड लाईट्स इज ऑन चला स्पीडअप करा प्लीज बॉलिंग मार्क तयार आगामी चेंडू लेफ्ट आर्म राहून दे फेकेर पुन्हा एकदा अप्रतिम पंचाचा व्हाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा एक धाव मिळेल संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल धावांना आकार चालना दुजोरा मिळते संघाची धाव संख्या 29 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट 5/29 सद्यस्थिती विद्यमान अवस्था पुढच्या वर्षी देखील किरवलीची जबरदस्त स्पर्धा असेल 10व वर्ष म्हणजे असेल कलकी अवतार तर ही इनिंग समाप्त झाल्यानंतर टॉस केला जाईल सुपर 12चा अजून एक सामना परी 11 राधाकृष्ण तोंडे संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल निशांत 11 जयनमान मोकाशीपाडा या दोन संघांदरम्यान टॉस संपन्न केला जाईल यस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी थोडासा आतमध्ये आला पहिला वाईट त्याच्यानंतर जबरदस्त कमबॅक पुनरागमन गोलंदाज 29 त्याच्यानंतर राहील आणि चौथं षटक प्रगती पदावर संघाच्या वतीने अंतिम अखेरचं निर्वाणीचं षटक आतापर्यंत चांगलं रोखलंय कारण केरवली संघ पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट करायचा होता चेंडू गेला बिहाइंड आणि फलंदाज बाद होईल प्रशांत पाटील आपलातून छेल आणखीन एक सॉफ्ट डिसमिसल धक्का क्रमांक बसेल छोटा फलंदाज नवीन बॅटर संकेत पाटील रोहिंदल संघाचा आणखीन एक पहिली फली कोळस झाल्यानंतर त्याच्यानंतर हे राहिलेले पेळावल तलाचे फलंदाज बुडाचे फलंदाज 6/29 29 फॉर द लॉस मध्ये उर्वरित 4 बॉल्स टू गो चला स्पीडअप करा नो टीम मीटिंग आणि प्लीज बॅटरला पण टाइम आहे सगळ्यांना मॅटर कारण त्याने टाइमपास केला तर त्याचा भुर्दंड तुमच्यावर नको बरोबर आहे ना चला स्पीडअप करा प्लीज बॉलिंग मार्क होता या 4 बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर शेवटचं षटक प्रगती पदावर आहे याच्यानंतर अजून एक लढत तिसरा सामना आणि हा येस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस दी लाईन पुन्हा चेंडू गेला फ्लाइंग स्लिपला आणि बंधन एक बायचा इशारा एक धावेचा इशारा एक धाव मिळते संघाची धाव संख्या झाली 30 वर 30 तडीचे सन्माननीय बाबूरावजी हरिभाऊ पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांच्याकडून 2000 रुपये स्पर्धेला देण्यात आले मी साहेबांना विनंती करतो की आपण मंचकावरती या आणि मंचावरून या सामन्यांचा आनंद घ्यायचा आणि पुढील सामना बघा तो म्हणजे तोंडरे विरुद्ध मोकाशीपाडा त्यामुळे तोंडरे गावचे अनेक ग्रामस्थ हा सामना पाहण्यासाठी येतील यस तोंडरे आणि मोकाशीपाडा अशी ही लढत म्हणजे गावचा संघ आहे अच्छा हा का किती मिनिटं आली टोटल शेवटचं काय असतं माहित आहे कधी कधी हे बॅट्समन पण कधी कधी मध्ये टाइम घेतात 1 मिनिट इकडे तिकडे होऊ शकतं का मग ते पण त्यांचे मग खलबत चालले असतात
एकमेच्या कानात फुकतात. क्या करेंगे अभी. आणि हा पुन्हा एकदा देखो है ये है क्रिकेट की. देखो कैसी गेंद गई देखो. आणि मंगेश होते का. येस म्हणजे 4 धावा मिळतील. कशाही धावा पण धावा येणं महत्वाचं आहे. संघाची धाव संख्या 34 आणि उर्वरित राहिला फक्त एनिमेन 2 बॉल 2 बॉल्स टू गो. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू असेल मंगेश पाटील यांच्या मगर मेटीत भाऊ पाशात भिलक्यात कवेत कुशीत विसावला. धक्का बसेल. 7वा 7th विकेट कोलॅप्स्ड डिमॉलिश्ड डिमिनिश्ड. क्या बात आहे, क्या बात आहे. शब्द आणि शाब्दिक चकमक कशाला म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण. एवढं वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा व्यक्ती आम्ही पाहतो समालोचन करताना. आणि पब्लिक डिमांड असतो हा रोशन. एकमेव समालोचक जे पब्लिक डिमांड असतात, आयोजक डिमांड असतात. आणि नेहमी तो काल्याचा कीर्तन आपण म्हणतो ना, म्हणजे फायनल. प्रवीण टेमी काय झालं माहिती आहे सध्या ना, जरा युट्यूब मुळे जरा थोडेसे आमचे प्रॉब्लेम झाले. म्हणतो साली टेस्ट टू परवडली, मग साली युट्यूब नको. युट्यूब मुळे थोडंसं काय होतंय, सगळे बघत असतात त्याच्यामुळे थोडंसं बंधन. चला नवीन फलंदाज तेजस फक्त राहिला फक्त एनिमेन शेवटचा बॉल खेळण्यासाठी येतोय. लास्ट डिलिव्हरी संघाचा टोटल 34. सन्माननीय सुभाषजी पाटील यांचे ते शुभागमन झाले. साई चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. हा चेंडू समाप्त झाल्यानंतर टॉस इथे संपन्न केला जाईल. तर प्रवीण टेमे तुम्हाला अटेंड करतील. हे कामं त्यांना चांगली जमतात. रोशन पाटील असतील आणि एमडी त्यांचं तर सांगत नको. पाहुणे तिथं उतरल्यानंतर चालू करणार कॉमेंट्री, जेणेकरून 500 रुपये खिशात घातलेच पाहिजे. नाही असं बोलावं. ज्याला धवलोनी 7,500 कमवतात 2 तासामध्ये. 5,000 त्यांचे सुपारीने आरतीमध्ये 2,500. बघा ताटामध्ये 2,500 टिप त्यांच्या. मग कशाला ते दुसरा धंदा करतील. नाही नाही तुम्ही पण शिका. तो काय असतं माहीत आहे. मोची बघा पावसाला चालू की छत्र्या विणणार. तर पावसात कोणी बुटं वापरेल चांबड्याची. आणि हा कोटा संपलाय. धावा झाल्या आणि वाईटचा इशारा. यस असं वाटलं होते कोटा संपला. सांगा दंगाची धाव 35. आणि हा जर बॉल डॉट गेला म्हणजे बरोबर 36 धावांचा म्हणजे प्रति षटका मागं 9 धावांचं टार्गेट बरोबर येईल. शेवटी क्रिकेट आहे. षटकार पण जाऊ शकतो, चौकार जाऊ शकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन. आणि हा जाईल चेंडू ऑनसाईडला. शॉर्ट मिड विकेटला पुन्हा 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग मिड. हो यस फेक मात्र बरोबर नव्हती. नशीब गॅदर करला नसता तर नक्कीच चौका झाला असता. आणि फलंदाज 2 धावा मिळतील. टोटल स्कोर झालाय 37. आणि जिंकण्यासाठी म्हणजे 9.5 धावांचं टार्गेट. या धावा कशा चेस होतील तर पुढचा समालोचन करण्यासाठी आय विल कॉल टू मिस्टर रोशन पाटील. प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. यस थँक्यू सो मच दशरथ दादा. सुपर 12चा आपण दुसरा सामना पाहतो. एका बाजूला रोहिंचर आणि किरवली शेजारील 2 गावं आणि जवळपासची गावं पडोसी संघ आपल्याला पाहायला मिळाले. मी दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. तर टॉस केला जाईल. संघ आहेत तोंडरे आणि मोकाशीपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारला विनंती असेल की टॉस बॉक्समध्ये आपण रिपोर्टिंग करायचं आहे. पहिलं सत्र आपण पाहिला. पहिला डाव समाप्त झालाय. दुसऱ्या डावला सुरुवात होईल. त्यापूर्वी आपण टॉस करणं खूप गरजेचं असेल. मोकाशीपाडा संघ आणि तोंडरे संघ. यस कॅप्टन तोंडरे संघाचा आलाय. मोकाशीपाडा संघाचा कॅप्टन आपण लगेच पाठवायचं आहे. 4 षटकाची लढत. सुपर 12चा एक दमदार सामना. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो दिलीपजी बुवा आणि भगवान दादा दोघांनी यायचे. यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. तोंडरे मोकाशीपाडा एकमेकांसमोर. सुपर 12ची तिसरी लढत. मी विनंती करतो आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. मोठी मॅच, बिग फाईट आणि अटीतटीचा सामना. क्रमस्थबंध तोंडरे टॉस करतील आणि त्यांच्याच गावाचा संघ तोंडरे आणि मोकाशीपाडा. यस 4 षटकांची लढत. कंपल्सरी चेसिंग. कॉलिंग कोण करणार. मोकाशीपाडा. पाहुण्यांना कॉलिंगचा मान दिलाय. हेड आलाय. तर मोकाशीपाडा संघ नाणेफेकी जिंकल्या. दोन्ही कॅप्टनने थांबायचंय. पाहुण्यांना विनंती की आपण बसून घ्या. यस साई चषकामध्ये सुपर 12ची लढत होणार आहे आणि महत्वाचा सामना. नाणेफेकीचा कॉल मोकाशीपाडा संघाच्या कॅप्टनने जिंकलाय. 4 ओव्हर कंपल्सरी चेसिंग. महत्वाचा मॅच आणि महत्वाचा सामना. महत्वाचा निर्णय काय असेल. निर्णय तर पेंडिंग ठेवणार आहोत आम्ही. सांगतो तुम्हाला पेंडिंग ठेवू शकत नाही. मच्छिंद्र पाटील तुम्हाला पॅनल्टी देतील. तुम्हाला माहिती नाहीये ते आयोजक कसे आहेत.
तुम्हाला सांगावं लागेल काय निर्णय. फर्स्ट आम्ही फील्ड करू. कसा अनुभव आला साई चषकामध्ये? सध्या तुम्ही LED लाईट सर्कलमध्ये पाहताय, सुंदर मैदान, लाईव्ह टेलिकास्टमध्ये ग्रास सुंदर पाहायला मिळते. इथे अनुभव कसा प्रकारचा येतो आल्यानंतर? पहिल्यांदा तर परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांचे आभार व्यक्त करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांच्याबद्दल त्यांचे आभार. आणि ग्राउंडचं तर बघाल, ग्राउंड खूप चांगलं आहे, खेळायला मज्जाही येतो. आणि आज आपसमध्ये लढत होणार आहे, तरी जास्तीत जास्त मज्जा करण्याची प्रयत्न करू आम्ही. क्या बात आहे, अभिनंदन. मागच्या वर्षी देखील सामना झाला होता मोकाशीपाडा तोंडरे संघाचे कॅप्टन या. मागील वर्षी देखील सामना झाला होता, आताच डे मध्ये सामना झाला होता आणि नाईट मध्ये आता खेळायचं आहे. तुमच्या संघाला एक सामना जिंकायचा आहे आणि आपल्या गावासाठी आपण एक चषक देणार यावर्षी नाईट मध्ये. प्रेशर असतो का ॲज अ कॅप्टन तुमच्यावरती? प्रेशर तर नसतो, टीम पूर्ण चांगली खेळते, त्याच्यामध्ये प्रेशर काय वाटत नाही एवढं. आपलं आयोजन आहे आणि ग्रामस्थ मंडळ तोंडरे पाठीराखे तुम्हाला चांगला सपोर्ट करतात. पाठीराखेंना आम्ही नेहमीच पाहिलंय, तुमच्यासाठी नेहमी रात्रंदिवस जागे असतात. आज त्या पाठीराख्यांसाठी एक चषक आपल्याला द्यायचं आहे आणि खूप महत्त्वाची मॅच आहे मित्र म्हणेल. नक्कीच आम्ही फायनलपर्यंत पोहोचण्याचा 100% प्रयत्न करू. थँक्यू सो मच. जबरदस्त तुम्ही प्रयत्न केले मायक्रोफोनवर बोलण्याचं, हळूहळू तुम्ही इम्प्रोवाइज कराल आणि शुभेच्छा देतो. सो न्यूज फ्रॉम टॉसबॉग सुपर 12चा तिसरा सामना नाणेफेकीचा कॉल मोकाशीपाडा संघाने जिंकलाय आणि या संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. परंतु पहिला डाव जसा सुरू होणार दुसऱ्या मॅचमध्ये पहिल्या डावात पहिली बॅटिंग करण्यासाठी संघ उतरणार परी 11 राधाकृष्ण तोंडरे संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. माझ्यासोबत जोडले जातील समालोचक रोशन पाटील सर शिरवली. थँक्यू. लाडका साई स्पर्धानी बड्डेच्या निमित्ताने, स्पर्धानी बड्डेच्या निमित्ताने, स्पर्धानी बड्डेच्या निमित्ताने साई चषकचं आयोजन भारी गाजतंय पाटील मैदानावरी, गाजतंय पाटील मैदानावरी, गाजतंय पाटील मैदानावरी. दिग्दर्शक शेठ पाटीलचा, वासुदेव शेठ पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला, रोहिदास शेठ पाटीलचा, विकास शेठ पाटीलचा हातभार. लढतील आता इथे पुन्हा एकदा प्रस्थान केलं जाईल. दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. साई चषकाच्या माध्यमातून सुपर 12ची एक दर्जेदार सध्याच्या घडीला लढत पाहायला मिळते. धन्यवाद. अगदी लढत पाहायला मिळते. दोन्ही संघ तितकेच तगडे आहेत. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना संघ पाहायला मिळतो कॅम ड्रीमस्केप रोहिंजन. आज क्रिकेट रसिकांसाठी एक मनोरंजनकारक खेळ आज पाहायला मिळेल. अंडर फ्लड लाईट, अगदी लाईट्स इथे ऑन होत आहेत आणि अगदी पांढऱ्या शुभ्र लाईट मध्ये खेळण्याची मजा ही अगदी औरच पाहायला मिळते. यस, थैंक यू रोशन. ये जो नाम आपने लिया है रोहिंजन के टीम का, ड्रीम्स कैप कैम्प, ये बहुत ही मशहूर है, गाड़ेश्वर डैम के नज़दीक बना है और अक्षय अमर इसके ओनर है, अक्षय अमर पाटिल. बिल्कुल ज़बरदस्त और काफ़ी खूबसूरत है दोस्तों, गाड़ेश्वर डैम के बिल्कुल नज़दीक. तो चलिए मुकाबले के अभी जिक्र कर दे. जीत के लिए जो टारगेट है, पहला सत्र समाप्त हुआ और टारगेट का जिक्र करते यहाँ पर 38 रनों की आवश्यकता. कॉम्बॉक्स में मेरे साथ जुड़े हैं हमारे खास मित्र श्री रोशन पाटिल सर. 24 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता. कुमार प्रवीणजी टेंबे सर. क्या बात है. गेंदबाजी के लिए आते हुए किरौली की ओर से, अब यहाँ से रोहिंजन की ओर से संकेत पाटिल और बल्लेबाजी के लिए किरौली के धुआंधार बल्लेबाज. इस सीजन में सबसे अधिक अर्धशतक बनाने वाले बल्लेबाज है मंगेश पाटिल और उनके साथ प्रशांत पाटिल यानी नानू के दो सुपुत्र हमने देखे. वरद विरांश हमेशा मैच देखते लाइव टेलीकास्ट में, मैं दोनों का भी स्वागत करूंगा. और किरौली की हमारी A1 जोड़ी अरुण शेठ पाटिल और सम्मानीय सुनील शेठ पाटिल, इनका भी मैं आभार व्यक्त करूंगा. उनकी ओर से किरौली को ढेर सारी शुभकामनाएं आते हुई. नक्कीच अगदी वाढदिवस सोहळा सुद्धा आपण चांगला पाहिला होता. विरांश आणि त्यानंतर वरद A1 जोडी बंधूंची त्यांचं मनपूर्वक स्वागत. लढतीचा होतोय आगाज. मैच ऑन 6:33. हाफ ट्रैकर बॉल मिड ऑन पे खेला हल्के हाथों से, थोड़ा आगे बढ़ते तो कैच थे कैप्टन को.
ये कैप्टन है टीम के, थोड़ा उन्हें आगे बढ़ना था, शायद बात बनती, क्योंकि ये मंगेश पाटिल का विकेट था। मैं कहूँगा ये पूरी मैच थी। मंगेश पाटिल ने इस बार बहुत अर्धशतक मारे, थोड़ी कोशिश करते ना तो आपको मिलता है कैच। 4 अर्धशतक मारे, देखिए जिसने 4 अर्धशतक मारे, अगर आप थोड़ी कोशिश करते ना तो ये कैच था आपके लिए। और थोड़ी सी गलती में कहूँगा, कप्तान थे वहाँ पे रोहन। ये छोटी छोटी गलतियां ना करे, ये आगे चल के बड़ी बनती है, क्योंकि ये मंगेश पाटिल है भाई। चलिए ऑन साइड में इस गेंद को लॉफ्टेड ड्राइव किया है, मिड विकेट पे पीछे फील्डर है और किरौली टीम 1 रन से यहां पर खाता खोलती हुई। विपुल थे वहां पर फील्डर, 1 रन मुकम्मल, 38 रनों का लक्ष्य और ये मैच 4 ओवर का है। साई चषक आप देख रहे हैं, जहां पे लकी ड्रॉ के लिए 1 दर्शक को आज बाइक मिलेगी, 5 दर्शक को साइकिल मिलेंगे, 2 दर्शक को शूज मिलेंगे और 5 दर्शक को टी शर्ट मिलेंगे ब्रांडेड, यानी 13 दर्शक माला माल हो जाएंगे आज साई चषक में। तो इसलिए आपको 200 रुपए का लकी ड्रॉ कूपन पहले खरीदना पड़ेगा। सन्माननीय पाहुणे बाबूरावजी पाटील, आपले मनपूर्वक स्वागत। अगदी हलवार पद्धतीने हा फटका खेळलाय, 1 धाव प्राप्त केली जाते। गाडी क्रमांक 18 आज मोठा सामना करावा लागेल। मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक राजा या मैदानाकडे प्रस्थान करेल। अगदी ठिकाण पाटील मैदान, टोंडरे, पनवेल, रायगड जिल्ह्यातील हे नामांकित मैदान आणि इथे दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते। ड्रीम्स कैंप के ओनर अक्षय पाटिल, अमर पाटिल, अगर आप आए हैं तो मैच मंच पर आइए, आपका मैं हार्दिक स्वागत करता हूँ। रोहिंजन के पैकर है वो, स्वागत है आपका। गेंदबाजी के लिए तैयार संकेत, एक मशहूर गेंदबाज, 3 बॉल 3 रन, क्लीन बोल्ड, मशहूर गेंदबाज, वो जिक्र मैंने किया और नानू का खेल समाप्त हो चुका है। प्रशांत पाटिल बैक टू डगआउट। आणि येणारा पुढील खेळाडू फलंदाजीच्या गोलंदाजी तेजस या खेळाडूचा आता वापर केलाय। प्रशांत पाटिल डिफेंस खेलने गए थे टेस्ट क्रिकेट की तरफ, बचावात्मक शॉट, लेकिन आगे वो ऑन द राइज खेलते तो शायद थोड़ी बात बनती और वो मौका संकेत पाटिल को मिला। उन्होंने इन स्विंगर गेंद की, गेंद अंदर की दिशा में आई, मिडल स्टंप को तोड़ दिया और प्रशांत 2 रनों पे मैदान छोड़ के चले गए। अब आएंगे तेजस पाटिल, ये बहुत ही फॉर्म में बल्लेबाज है। तेजस, सागर, प्रशांत, मंगेश, अनिल, बाहुबली, तो उनका भी हमेशा जिक्र होता है। और नवनाथ हमारे मिचेल स्टार्क यॉर्कर, और सामने जो रोहिंजन टीम है ना, वो भी बहुत ताकतवर टीम है। उस टीम में भी आप मधुकर को देख रहे, रोहन के देख रहे, ऋतिक, विपुल, राज, सौरभ, रोहन जैसे और संकेत जैसे उनके पास खिलाड़ी थे। रोशन, दोन्ही संघनायक तितकेच बलशाली पाहायला मिळत आहेत। अगदी पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान अगदी पॉवरफुल बाणा हा पेशकश केलाय गोलंदाज संकेत पाटील। प्रतिस्पर्धी संघाला एक वेगळं संकेत हे स्पष्ट केलंय की भले पहिल्या पूर्वार्धामध्ये फक्त 37 धावा बनल्यात, 38 धावसंख्येचं माफक आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर उभं टाकलंय, परंतु आमची गोलंदाजी ही आमची ताकद आहे आणि या ताकदीच्या जोरावरती तुम्हाला आम्ही रोखू शकतो ही धमक दाखवतोय संकेत पाटील, टीम रोहिंजन। क्या बात है, पावर प्ले में 3 रन 1 विकेट, इससे बढ़िया क्या होगा रोहिंजन के लिए। आज फ्लिक किया इस बॉल को, फ्लिक ऑन द रिक्स, थोड़ा रिक्स उठाया, बैकवर्ड स्क्वायर लेग पे बॉल तेजी से निकल गई है दर्शक दीर्घा में 4 रनों के लिए। और इसी के साथ पहला ओवर का ये खेल समाप्त हुआ है। तेजस ने मारा है आखिरी गेंद पे चौका और टीम का टोटल बनता हुआ 7 रन 1 विकेटों के नुकसान पर। लेकिन आइए कुछ जरूरी अनाउंसमेंट करते, ध्यान रखें जो भी दर्शक लकी ड्रॉ का कूपन यहाँ पर खरीदना चाहते और आप लाइव में ये मैच देख रहे हो लेकिन मैदान में आ नहीं सकते, तो आपके पास हमारे जो गणेश जी है रंगा, पिछले साल रंगा बिल्ला थे लेकिन हमें रंगा बचे, हमारा बिल्ला तो नहीं है, बिल्ला थोड़ा गुस्से में, लेकिन रंगा को आप कांटेक्ट कर सकते हैं। गणेश का नंबर है 8828054196, ये गूगल पे का नंबर है। इस नंबर पे 200 रुपये भेजिए, आपका नाम भेजिए, डिटेल भेजिए और आपको व्हाट्सएप पे वो लकी ड्रॉ का जो चिट्ठी है वहां पर आपको मिल जाएगा। और ध्यान रखें जो भी प्राइज जिस भी व्यक्ति को मिलेगा, दर्शक को, अगर आप यहाँ पर नहीं होंगे फिर भी चलेगा,
लेकिन आपका नाम निकलना जरूरी है, आपकी उपस्थिति इतनी इंपॉर्टेंट नहीं है। आयोजक ने बताया कि आप भी 200 रुपए भर रहे हो, आपको काम होते हैं हजारों, आप बिजी शेड्यूल होता है, लेकिन लकी ड्रॉ का कूपन खरीदिए, आने की जरूरत नहीं है, उपस्थिति कंपल्सरी नहीं है। विदाउट उपस्थिति आपको वो खिताब मिलेगा, चाहे वो बाइक हो या फिर सायकल हो, टी शर्ट हो या शूज हो। नक्कीच चांगली भूमिका स्पष्ट पाहायला मिळते आमच्या A1 दर्जाच्या आयोजकांकडून। स्पीडली खेळायचं पहा, अगदी ज्या स्पीडनं मॅच स्टार्ट आहे त्या स्पीडनं मॅच ही व्हायला हवी। अगदी धाबा पाहतो गुणतालिकेमध्ये एका षटकाचा खेळ हा समाप्त झालाय। गुणतालिकेमध्ये धाबा बनताना पाहायला मिळतात। एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी 7 धाबा पल्ला गाठायचा आहे। अगदी 38 धावसंख्येचा अजूनपर्यंत 31 धावसंख्येची आवश्यकता, 18 चेंडू 31 धावसंख्येचा पल्ला अजूनपर्यंत गाठायचा टीम किरवलीला रोहिंजन संघाविरोधात। आणि रोहिंजन संघाचा काढू येतोय सर्वेश उलवेकर। सर्वेश उलवेकर लेदर का गेंदबाज है दोस्तों, टेनिस भी अच्छा खेलता है। पहली बॉल फुल टॉस गेंद, दिशा दी बैकवर्ड स्क्वायर लेग, एक टप्पा बाउंस, गेंद सीमा पार और 4 रनों के लिए मंगेश पाटिल का वो कैच। याद करिए रोशन, मैंने कहा था पहली गेंद पे अगर रोहन थोड़ा आगे जाते तो मंगेश का कैच मिलता और नानू मंगेश दोनों आउट होते, ये रोहन के लिए बेनिफिट होता। लेकिन देखिए उसका नतीजा, मंगेश ऑन फायर बल्लेबाजी कर रहे। 11 पे 1 किरवली, ओम नर्मदेश्वर चषक किरवली में बहुत मजा है। रोशन आप भी शायद मेगा फाइनल में थे, हमें भी 2 रातों का मौका मिला वहां पर, और खास करके हमारे तेजू पाटिल और पूरी जो कंपनी है उनका बहुत ही बड़ा योगदान था ओम नर्मदेश्वर किरवली ट्रॉफी के लिए। लगातार अगर देखा जाए तो ये साल था 9वां, अगला 10वां साल होगा और इससे भी बड़ा आयोजन होगा किरवली में। शॉर्ट बॉल हुक किया, कमजोर बैकवर्ड स्क्वायर लेग पे विपुल ने कैच को लपका है और इसी के साथ मंगेश पाटिल का खेल समाप्त। 5 रन बनाकर मंगेश मैदान से बाहर। फिल्डरच्या माध्यमातून ही विपुल कामगिरी पाहायला मिळते। पॉवरफुल झेल विपुलनं पकडला, जो फटका खेळला मंगेश पाटीलनं, जो नेहमीच घातक ठरत असतो, अगदी जाग्यावरून हा फटका खेळला गेला आणि त्यानंतर अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने विपुलच्या माध्यमातून हा एक चांगला बैलेंसिंग झेल पाहिला। बहुत कमाल का कैच था वो अंदाजा सही था, उनका कैच लपकने का तरीका लाजवाब था। और ऐसे मुश्किल कैच पकड़ने वाला भारत का खिलाड़ी जिसने सबको खुश किया था वो था सूर्य कुमार यादव। हमने वर्ल्ड कप का मुकाबला देखा जहाँ पे सूर्य कुमार यादव ने जो कैच पकड़ा था रोशन, मैं कहूंगा भारत में और दुनिया में सबसे बेस्ट कैच अगर किसने पकड़ा है तो वो सूर्य कुमार यादव ने, और वही कैच के कारण भारत ने T20 का वर्ल्ड कप जीता था। अगदी अजरामर तो झेल राहिला होता। 30 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 30 धावसंख्येची आवश्यकता आणि साऊथ आफ्रिकेला पूर्णपणे नमवलं होतं। आणि त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण नेहमीच आपण सुरेश रैना असतील, सर जडेजा ज्यांच्या माध्यमातून विलोभनीय असे झेल सातत्याने पकडताना पाहिले आणि त्या दर्जाचा झेल अगदी रोहिंजनच्या विपुलनं पकडलाय। मॅच मध्ये आपला दबदबा पुन्हा एकदा प्रस्तावित करतो। धावसंख्येला रोख लागली, अगदी धाबा पाहायला मिळतात 11 आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सर्वेश उलवेकर बॉलिंग ट्रैकवर। नवनाथ गायकर आए नंबर 4 पे बल्लेबाजी के लिए। मिचेल स्टार्क नाम से वो मशहूर है, आरके स्पोर्ट्स का बल्ला उनके हाथों पर है। 11 पे 2। आज कई तरीके के बल्लेबाज इस्तेमाल करते हैं। डबल 1 का बल्ला जागृति स्पोर्ट्स, आरके बाला स्पोर्ट्स, 70 स्पोर्ट्स, भारतीय स्पोर्ट्स, ऐसे कई स्पोर्ट्स के बल्ले खिलाड़ी इस्तेमाल करते। नवनाथ गायकर तैयार है और सर्वेश उलवेकर की अगली गेंद मिस टाइमिंग, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं है। टप्पा बहुत पीछे रखा गेंदबाज ने, जिस तरीके से आपने देखा आधे विकेटों पे गेंद डाली सर्वेश ने। और सर्वेश पॉपिंग क्रीज पे जब हैंड रोटेशन करते वो देखिए, बल्लेबाज को लगता है कि बल्ले के स्लॉट में डालेंगे, लेकिन ये थोड़ा कटर बॉल था, लेग कटर वाला, छोटा कट दिया इस बॉल को और कोई रन नहीं। 0-11 पे 2। रोशन, लो स्कोरिंग का मैच है, लेकिन ये डॉट गेंदें बता रही है कि रोहिंजन आगे चल के मुकाबले में हावी हो सकती है। लो स्कोरिंगचे सामने सुद्धा तितकेच आपण तगडे पाहतो, त्या दर्जाचा सामना सध्याच्या घडीला इथे पाहायला मिळतो। अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता काढू फलंदाजीच्या बोल्यावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतो। नवनाथ गायकर अगदी अलीकडचे 2 चेंडू डॉट खेळाय, काहीसा दबाव तंत्र छेडला जातो। अगदी लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला युवा जिगरबाज गोलंदाज सर्वेश उलवेकर ऑन फायर। ये बल्लेबाज ने डबल माइंडेड हुए थे, उन्हें लॉन्ग लेग पे छक्का मारना था और इसीलिए गेंद डॉट यहाँ पर निकले, शरीर पे लगी, कोई रन नहीं। सर्वेश उलवेकर ने 4 गेंदों पे 1 रन दिए, कमाल का गेंद, 4 रन दिए। फुल लेंथ की बॉल, बैक टू द बॉलर, ड्राइव
तेजस पाटिल आउट। ओ क्या गेंदबाजी है, क्या फील्डिंग है भाई, सब कुछ परफेक्ट इस गेंद पर था रोशन। एक रंगतदार स्थितीमध्ये हा खेळाचा उत्तरार्ध पाहायला मिळतो। कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये, दोन्ही संघ तितक्याच ताकदीने खेळतात। दोन अँगलने पाहू शकतो, राईट मोर द विकेट मारा केला गोलंदाज सर्वेश उलवेकडनं, फटका खेळत असताना रोखून धरलं, त्यानंतर अनाकलनीय असा हा आपण रन आउट पाडू। आपल्याच फॉलो थ्रू मध्ये हा धक्कादायक प्रयत्न, सर्वेश उलवेकर ऑन फायर। अंडर 90 का जादूगर है सर्वेश, 19 अंडर 19 में उनका नाम आता है। उम्र कम है लेकिन जिस तरीके से वो सर्वेश फील्डिंग कर रहे, वो काफी लाजवाब फील्डिंग थी उनकी। बैक टू द बॉलर ड्राइव, गेंद हाथ में पकड़ी और सीधा स्टंप को लगाया। तेजस पाटिल मानो देखते रहे आंखों के सामने कि उनका विकेट जा रहा है यहाँ से। टीम का टोटल है 11, 3 विकेट। चांगल्या गतीने सध्याच्या घडीला गोलंदाजी पाहायला मिळते। सर्वेश विजय उलवेकर अगदी एकेकाली अगदी टोलनाक्याचं मैदान, छत्रपती ट्रॉफीचा आगाज सन्माननीय विजय उलवेकर यांच्या माध्यमातून आपण एक भली मोठी नाईट स्पर्धा पाहिली होती आणि त्यांचे सुपुत्र सर्वेश उलवेकर आता आक्रमकतेने ते गोलंदाजीची आखणी करतायत। अगदी दोन संघ पाहिले तर हाकेच्या अंतरावरील दोन दादा संघ आमने सामने इथे खेळत असताना विजय उलवेकर के सुपुत्र सर्वेश उलवेकर 4 गेंद डॉट। ओहो क्या गेंदबाजी भाई, लगातार 5 डॉट, जोरदार तालियां सर्वेश उलवेकर के लिए। पहली गेंद पे चौका लगा था, उसके बाद रनों का सूखा पड़ चुका है। रनों के लिए करियोली भूखी हो चुकी है और रनों का अंतर कम हो चुका है। क्या गेंदबाजी है, 5 गेंदे लगातार डॉट फेकी है सर्वेश ने। महेश पाटील यांचे ते मनपूर्वक स्वागत केलं जाईल। अगदी अस्थापन व्यवस्थेमध्ये ज्यांचंही मच्छिंद्र पाटलांच्या सहसाथीनं एक चांगले योगदान आहे, कारण बंधुप्रेम काय असतं हे या बंधूंच्या माध्यमातून पाहतो। मग विजयजी पाटील असतील, कैलासजी पाटील असतील, यांच्या सहसाथीनं एक रॉयल आयोजन सध्याच्या घडीला इथे घडताना पाहायला मिळतं। 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता। प्रवीण, अगदी पहिल्या 2 मॅच मध्ये ट्रॅफिक जाम होते, म्हणजे अगदी सुपर 6च्या लढती जेव्हा सुरू होतील इथे तुफानी गर्दी पाहायला मिळेल आणि तुफान गर्दीमध्ये एक दर्दीदार खेळ इथे पाहावयास मिळू शकतो। त्या दर्जाचा हा माहोल आज संपूर्ण रात्रीमध्ये या पाटील मैदान तोंडरे या नगरीमध्ये इथे पाहायला मिळेल। टाइमर ऑन है बा, टाइम अलर्ट। देखिए रोंजन टीम पर टाइम अलर्ट है क्योंकि 12 पे 27 चाहिए। एक आध फील्डर आपका अगर अंदर आता है तो आगे चल के आपके लिए भी मुश्किल होगा क्योंकि 12 पे 27 भी चेस होते। अब मुकाबले में बल्लेबाजी के लिए आएंगे बाहुबली अनिल पाटिल। अनिल पाटिल भी इस साल अत्युत्तम फॉर्म में। आइए, अनिल पाटिल के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है कि जो शुरुआती के बल्लेबाज आउट हो गए ना, मंगेश, नानू और तेजस, तो अनिल को ये मुकाबला फिनिश कर रहा है। रुपेश पाटिल गेंदबाजी के लिए मजा आएगा दोस्तों। 12 गेंद 27। ऑन साइड में हल्के हाथों से ड्राइव किया इस बॉल को नजदीक गेंद विकेटों के पॉइंट पे और अपील किए जोरदार। रोहन ने काफी बढ़िया कोशिश की थी लेकिन यहाँ से दोनों बल्लेबाज सिंगर बटोरते हुए। रोशन, मैच हाई वोल्टेज बनेगा क्योंकि 12-27 जब भी हम मैच में कमेंट्री करते तो कई मर्तबा 12-30, 12-32, 12-25 ये आखिरी गेंद तक खेलने वाला मैच होता है। नक्कीच कमी स्कोरचा सामना त्या दर्जाचा सध्याच्या घडीला घडताना पाहतो। अगदी 38 धावसंख्येचं माफक आव्हान तोडीत काढत असताना प्रत्येक गोलंदाजाकडून तीक्ष्ण धारदार बाणा हा पेशकश केलाय, ज्याच्या जोरावरती धावसंख्येला रोखून धरले। अंतिम टप्प्यामध्ये समीकरण येऊन ठेपतंय। 11 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि समोर पाहायला मिळतं काढो नवनाथ गायकर आणि अनिल पाटील। अनाकलनीय फटकेबाजी या फलंदाजांना साध्य करायची आहे आणि सध्याच्या घडीला समोर पाहायला मिळतो नवनाथ गायकर 4 चेंडू डॉट खेळाय, काहीच दबाव तंत्र छेडले टीम रोहिंजन प्रतिस्पर्धी फलंदाजांवरती। अगदी ऑन साइडला क्लिअर केले, लॉंग ऑनला चांगला फटका खेळाय, अगल्या वेगळ्या पद्धतीने थ्रो केलाय। संकेत त्या ठिकाणी सज्ज होते, एकच जाव इथे प्राप्त केली जाते। एकनं सांगी कोडा पुढे मार्गस्थ होतो, 3 गड्यांचा खात्मा, एकूण धाबा 13। अनिल पाटिल, कई बार अनिल पाटिल ने 6 गेंदों पे 24-25 चेस किए और रांजमपाड़ा में धमाका करने वाला बल्लेबाज। बहुत बड़ी अपील की है, शरीर पे गेंद लगी, अंपायर फिंगर गोज अप, एलबीडब्ल्यू, विकेटों के बीचों बीच पाए गए, परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप, सबसे बड़ी विकेट अनिल पाटिल जिसने रांजमपाड़ा में बहुत ज्यादा रन चेस किए कम गेंदों पर। अनिल पाटिल की जरूरत थी किरौली को, लेकिन इस बार अंपायर की उंगलियां आसमान में उठी और यह सिग्नल बताता है कि अनिल पाटिल का ये खेल समाप्त होगा।
ये देखिए किस तरीके से रिप्ले दिखाया गया। 10 गेंद पे 25 की जरूरत थी, लेकिन ये कमाल की गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, बिल्कुल सटीकता थी यहाँ पर रोशन। अगदी आक्रमकतेने गोलंदाजी सफर केली जाते। रुपेश पाटील पहिल्या 3 चेंडूमध्ये काहीसा घातक ठरलाय, आशाभूत नजरेनं अगदी पंचांकडे पाहत राहिले खेळाडू नवनाथ गायकर, परंतु इथे बाद घोषित केलं जातं। अगदी लेग बिफोरची शिकार पक्कबादा खेळाडूला आता मात्र खेळपट्टी सोडावी लागते। काहीसा दबाव तंत्राचा वापर गोलंदाजांकडून साध्य होतो। अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 9 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावसंख्येची आवश्यकता टीम किरवलीला। 9 गेंद 25 की जरूरत है। बॉलिंग समरी पे थोड़ी नजर डाले तो सर्वेश उल्वेकर ने 5 गेंदें डॉट फेंकी थी। अगर वहां पे सिंगल डबल भी किरौली टीम लेती तो मैं कहूंगा कि ये 9 गेंदें 16 या 15 बचते, परंतु सध्याची स्थिती 9 चेंडू 25। या षटकातील प्रत्येक चेंडू दोन्ही संघांसाठी तितकाच इम्पॉर्टंट। अगदी गोलंदाजीची ताकद आता पूर्णपणे समर्पित केली जाते। स्कॅम ड्रीमस्केप टीम रोहिंजन या संघाकडून अगदी एक चांगल्या ड्रीमनं एक आगले वेगळी शैलीनं गोलंदाजीची आखणी राहिली आहे आणि ज्याच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचे प्रयत्न येथे तंतोतंत केले जातात। एक बॉल प्रहार केलाय, दमदार वार केलाय, अगदी साई चषकातील हा सुपर पंच षटकार। क्या बात है। सन्मान्य श्री अतुल शेठ, बालराम पाटिल, बादल ग्रुप, टिटवी ग्रुप स्टैंड को सलामी देने वाला ये बेहतरीन शॉट 6 रनों के लिए, क्या जबरदस्त ये स्ट्रोक मारा है। और अतुल शेठ पाटिल बैलगाड़ी क्षेत्र में बहुत बड़ा नाम है रोशन, उनके स्टैंड पर एक गेंद गिरी है जिनकी ओर से टूर्नामेंट के लिए 20,000 रुपए का यहाँ पर योगदान दिया गया। अतुलनीय फटका अगदी माननीय श्री अतुल शेठ बलराम पाटील यांच्या कटआउटला सलामी ठोकणारा हा बलवान फटका। स्पीडली खेळायचं अगदी साधावा, खूप काही सांगून जातील। अंतिम टप्प्यामध्ये 8 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता। फिल्डिंगच्या माध्यमातून काहीसा वेळ हा खर्च केला जातो, कारण टायमिंगला सुद्धा तितकंच महत्व इथे प्राप्त केलं जाईल। 8 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता आणि समोर पाहायला मिळतो टीम किरवलीचा सागर पाटील आपलं अधिराज्य गाजवतोय। डावखोरा खेळाडू आक्रमक झालाय। नंबर 6 का बल्लेबाज छक्का मार रहा है। किरौली टीम इस साल बहुत फॉर्म में रोशन, आप देखिए सागर, तेजस, अनिल, उसके बाद नानू, मंगेश, नवनाथ, और ये नवनाथ सागर की जोड़ी मैदान के अंदर है। फिलहाल जीत के लिए 7 गेंदें 18 रनों की आवश्यकता। और कप्तान देखिए रोहन 100% कमिटमेंट। ये सेनापति विकेटों पे गिर रहा है, मिट्टी लगी है उनके चेहरे पे, उनके कपड़ों पे, लेकिन ये सबसे बड़ा मैच है। रोहन कप्तान है और कप्तान को ट्रॉफी उठानी है इस मैच के बाद। नक्कीच अगदी स्वतः पडले धडपडले आणि त्यानंतर रोहन अगदी वेगळ्या पद्धतीने थ्रो केलं, कारण क्रिकेट म्हटला तर अगदी मातीमध्ये सुद्धा पूर्णपणे भिजले जातं आणि त्यानंतर पूर्णपणे घामही घालावा लागतो। आज त्या दर्जाचा घाम दोन्ही संघांना गाळायचा आणि चांगलं कामही करायचंय आपल्या दोन्ही संघांसाठी। 7 चेंडू 18चं समीकरण अंतिम टप्प्यामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश पाटील आता आग ओकतोय। आखिरी गेंदे एक बड़ा स्ट्रोक की तलाश कर रहे किरौली। ऑन साइड में हाफ ट्रैकर कमजोर, पीछे संकेत और मिल गई विकेट। मिचेल स्टार्क, नवनाथ आउट हो चुके हैं। 6 बॉल और 3 छक्के, 18 रनों की आवश्यकता। अगदी कुठल्या माइंडने खेळायचं हे तो त्यांना दाखवून देतो आणि निश्चितच लास्ट ओव्हरला अगदी कर्णधाराकडे हा कॅमेरा हा फोकस केला जातो। ही खासियत आहे। आई एक इव्हेंटची अगदी पाण्याची मागणी केली जाते। रोन मिलेगा पानी आपको, आपका इशारा हम समझ गए। बहुत प्यास लगी आपको क्योंकि ये बंदा गिरा विकेटों पे, उनके कपड़ों पे धूल लगी है, मिट्टी लगी है, उन्हें पोंछ रहे वो। और ये क्यों ना हो रोशन, क्योंकि ये सुपर 12 का मैच है। देखिए एक मैच जीतना है और आपके हाथों पे चमचमाते हुई साई चषक की ट्रॉफी होगी। अजूनपर्यंत सामना काहीसा बॅलन्स पाहायला मिळतो। कस्त्या आता पूर्णपणे धार दाखवेल आपल्या बॅटला, कारण जतीन गोंधळीला त्याला खेळी दाखवायची, कारण बिलकुल उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा, आपणास उदंड आयुष्य लाभू दे। कौस्तुभ पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छुक पाहतोय आई एकविरा इव्हेंट्स सुकापूर पडवेल संदेश शेलके याच्या माध्यमातून 27 जानेवारी। नक्कीच अगदी ध्येयाच्या पुढे जात असताना सर्वांना सोबत घेऊन जाणारा आपला दादा अर्थातच कौस्तुभ दादा याच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। रोशन पाटिल, लगता है मैच के बाद आपके ऊपर ध्यान दिया जाएगा।
कौस्तुभ देख रहे हैं आपको यहाँ पे 6 गेंद 18 रनों की आवश्यकता है। होता है बर्थडे पार्टी तो बनती है भाई बॉस। 6 बॉल 18 कंपल्सरी चेसिंग है और टॉस रोंजन ने पेनल्टी कॉल में जीता था। अगदी 6-18चं समीकरण, अगदी बॅलन्सिंग सामना, दोन्ही संघ जलप्राशन केल्यानंतर शक्ती युक्तीचा बडीमार करतील। अगदी स्टँड खचाखच भरलेत, अगदी बॅरिकेडेड पूर्णपणे भरलेले पाहायला मिळतं। आज तुफानी गर्दी आहे, क्रिकेट रसिक राजा आलाय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि निश्चितच तोंडरे गावची स्पर्धा म्हटली तर गाववाल्यांच्या समेत असतात परप्रांतीय। यस, भाडोत्र्यांची मजा ये तो हमेशा होता है। 6 गेंद 18 की आवश्यकता और गेंदबाजी में तब्दीली होगी। आखिरी ओवर लेके गेंदबाज सौरभ पाटिल। आइए मुकाबले की तरफ चलते हैं। बहुत जबरदस्त मुकाबला रोशन। अभी तक हमने देखा नितलास टीम क्वालिफाई कर चुकी है पहले मुकाबले में, और ये देखिए यहाँ पर दूसरा मुकाबला चलता हुआ किरौली बनाम रोंजन के बीच में। 2 पड़ोसी टीमें, 2 नजदीक की टीमें और 2 नजदीक पे रहने वाली ये दोनों मजबूत टीमें। गेंदबाज तैयार, 6 बॉल 18, फुल टॉप गेंद, सागर को दावत, मेजबानी फेंक दिया तोंडरे गांव में। गेंदबाज के मस्तक पे दस्तक, अंपायर का सिग्नल देखिए 6 रनों के लिए। क्रांतीपूर्वक हा फटका खेळलाय, दर्शक दीर्घेमध्ये हा फटका खेळलाय, आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्याने दिलासा दिलाय। हा दिलासादायक फटका, षटकार। लोअर फुल टच बॉल, पिकअप शॉट, पिक किया बॉल को हवा में, बैट का स्विंग काफी लाजवाब, और गेंद तोंडरे गांव में 6 रनों के लिए, जहां पे लकी ड्रॉ के हमारे यहाँ पे शख्सियत मौजूद है। सन्माननीय जीवनशेठ ठाकूर मुरबीगाव यांचे देखील भागमान झाले। आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत। 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता। या षटकाराने काहीसा दबाव हा प्रतिस्पर्धी संघामध्ये छेडलाय टीम किरवलीनं रोंजन संघावरती। रोंजन पे दबाव डाला है पूरी तरीके से। एक छक्का क्या लगा, मैच में आग लग गई, और दर्शक अब ये पैसा वसूल मैच आपको देखने मिलेगा। व्हाट अ मैच। गेंदबाज पे दबाव है, प्रेशर है, व्हाइट बॉल। थर्ड अंपायर शायद वो लेना पसंद कर रहे, गेंदबाज ने सिग्नल दिया यहाँ से। थर्ड अंपायर कॉल, अगदी सॉफ्ट सिग्नल। कितनी बड़ी टूर्नामेंट है, थर्ड अंपायर कॉल किया है, यहाँ पर रिव्यू दिया जाएगा। बैटिंग टीम रिव्यू, 2 रिव्यू है हर टीम के लिए। आपको अंपायर से पूछना पड़ता है कि रिव्यू कितने हैं, टॉस से पहले ये बताया जाता है। कोई बात नहीं, 5 गेंद 12 की जरूरत थी। आइए इसे टीवी स्क्रीन पर तीसरे अंपायर के साथ चेक करते हैं। रोशन कितना बड़ा मैच है देखिए, और हर गेंद पे समीकरण बदल रहा है, हर गेंद पे प्रेशर है, दबाव है दोनों टीम पर। आजच्या रात्रीतील हा विस्मरणीय सामना पाहायला मिळेल। अगदी नागमोडी वळण काय राहिले हे पाहिलं जाईल। इट्स अ व्हाइट बॉल, कहानी में ट्विस्ट। 1 बॉल 7 रन। 1 सेकेंड, ऑन स्क्रीन पे आप सभी दर्शक देखिए, रोंजन के दर्शक, तोंडरे के दर्शक, आप दोनों देखिए, और किरवली के दर्शक देखिए। सन्माननीय व्हाइट बॉल। सन्माननीय दिलीपजी सुदाम पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज। आपले मनपूर्वक आभार। 5 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता। समोर पाहायला मिळतो डावखुरा काढू सागर पाटील। जोरदार अपील, फिंगर गोज अप, बैटर आउट, टर्निंग पॉइंट ऑफ द मैच। कहानी में ट्विस्ट, सागर वॉकिंग बैक टू डग आउट। इट्स अ मोमेंट ऑफ कमबैक फॉर रोंजन टीम। 4-11 का समीकरण। सुजित पाटील अगदी यष्टांच्या मागे पकडलेला तो दमदार झेल। सन्माननीय पाहुण्यांचे ते शुभ स्वागत केलं जाईल। पाहतो आपण उत्तम रीतीनं झेल पकडला गेलाय, अगदी त्या ठिकाणी सज्ज होते। क्या बात है सुजीत, जबरदस्त कैच, लाजवाब परफॉर्मेंस। सागर आउट हुए 4 पे 13 बना के, और ये मुकाबला अब जबरदस्त बन गया। रोशन, ये फाइटिंग मैच है। पिछला मुकाबला एक तरफा हुआ, नितलस ने जीता, लेकिन ये मुकाबला बिग फाइट होता हुआ। 4 गेंदे 11 रनों की आवश्यकता। अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं मंचकामध्ये स्वागत झालंय। सन्माननीय पाहुणे जीवनशेठ ठाकूर मुरबीगाव यांचे ते मनपूर्वक स्वागत। दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय जीवनशेठ ठाकूर मुरबीगाव, आपलं मनपूर्वक स्वागत। 4 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता। दोन्ही संघांचा विचार केला तर समतोल पाड्यामध्ये सध्याच्या घडीला हा आपल्याला सामना पाहायला मिळतो। 4 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता। नुकताच अगदी चांगला झेल पकडला गेला, जिथे सागर पाटीलला बाद केलं गेलं। आता आदर्शवत खेळ करण्यासाठी आलाय इनायत नंबर 8 आदर्श पाटील।
सौरभ पाटिल ने एक गेंद पे 7 रन दिए थे और उसी सौरभ पाटिल ने दूसरे गेंद पे विकेट लिया। किरौली बहुत खुश थी, लेकिन जैसे सागर का विकेट आया किरौली थोड़ी मायूस हो गई। लेकिन 4-11 का सभी रन। आदर्श पाटिल यंगस्टर युवा खिलाड़ी किरौली का क्या मैच फिनिश करेगा आज? अगली बॉल ऑन साइड में लॉफ्टेड ड्राइव खेला है, ऑन ड्राइव का स्ट्रोक मिड विकेट पे, डीप में फील्डर है, एक से ज्यादा कुछ नहीं, एक ही रन मिलेगा। अब 3 गेंदें जीत के लिए 10 की आवश्यकता। कंपल्सरी चेसिंग किरौली, कंपल्सरी 10, 3 बॉल पे आपको बनाने पड़ेगा। अंपायर 3 चेंडू 10 अगदी हे समीकरण अखेरीस इथे पाहायला मिळतं। अंतिम टप्प्यामध्ये विजय महोत्सव कोणता संघ साजरा करेल आणि कुठल्या संघाच्या वाटेला पाहायला मिळेल स्मशान शांतता। इथून हा सुपर 12चा सामना जिंकल्यानंतर सुपर 6 कडे प्रस्थान कोण करेल, इथे जिंकेल कोण, याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल। अगदी हाकेच्या अंतरावरील 2 दादा संघ अगदी क्रिकेटच्या सारीपाटावरती आमने सामने खेळतात। विजय महोत्सव कोण साजरा करेल? 3 चेंडू 10 धावा। राईट मोर द विकेट न मारा केला, परंतु इथे विख्यात अशी गोलंदाजी यशांचा राहील हवेत, खेळाडू झालाय 5। क्लीन बोल्ड रोशन पाटिल 0-0 पर आउट हुए। टीम को मैच जिताने के लिए आए थे रोशन पाटिल, खुद का विकेट चला गया मैदान से बाहर। 2 गेंद 10 रनों की आवश्यकता है। एक्शन रिप्ले में देखिए सौरभ पाटिल की ये लाजवाब गेंद विकेटों को तोड़ती हुई, फर्नीचर डिस्ट्रॉय। रोशन 0 पे आउट। क्या मुकाबला बनाया रोशन, 2 गेंद 10, ये सबसे महत्वपूर्ण गेंद अब फेंकी जाएगी और कंपल्सरी चेसिंग, यानी किरौली को 1 छक्का और 1 चौका मारना है। अगदी धाकड गोलंदाजी पाहायला मिळते। अगदी प्रवीण कंस्ट्रक्शन लाईन मध्ये एसीसी सिमेंट्स हा खूप मजबूत मानला जातो, त्या दर्जाचा अगदी हा मजबूत खेळ राहिलाय। अगदी अरुण क्रिकेट संघ रोहिंजन अर्थातच एसीसी रोहिंजन टीम अगदी आज वेगळ्या नावाने खेळते, कॅम्प्स ड्रीम्स स्केप 11 रोहिंजन, परंतु सामना अजूनपर्यंत दोन्ही संघांच्या बाजूने पाहायला मिळतो। अंपायर खेळायचे 2 चेंडू 10। चल टाइम अलर्ट है रोजन आपके लिए, ज्यादा वक्त न ले, 2 गेंद 10 रनों की आवश्यकता है। वॉर्न किया अंपायर ने। जबरदस्त मुकाबला, क्या मुकाबला बनाए। विघ्नेश पाटिल आ चुके, आज विघ्नेश को हीरो बनने का मौका, आज विघ्नेश को पूरी दुनिया याद रखेगी। अगर आपका संघर्ष बड़ा होगा, यह अपॉर्चुनिटी विघ्नेश, ये मौका आपके लिए। 2 गेंद 10 रन। हवा में मिस टाइमिंग, पीछे फील्डर, मिड विकेट पे दर्शक बने और ये यहाँ पे संकेत, कमाल की कैच, मैच का सबसे बड़ा ट्विस्ट। काय फटका होता, अगदी उज्ज्वलित करणारा फटका। माननीय सौभाग्यवती उज्ज्वलताई विजय पाटील यांच्या कटआउट्स कडे हा फटका खेळला होता आणि संकेत पाटील पकडलेला तो रंगतदार झेल, ज्या झेलच्या जोरावरती एक वेगळं पण पाहायला मिळेल। चेक करते हैं मिड विकेट पे वहां पे क्या हुआ। संकेत ने जब कैच लपकी तब उनका पाव ऑन स्क्रीन पे आप देखिए, उनका पाव कहां पर था। दूध का दूध पानी का पानी, ये देखिए मच्छिंद्र पाटिल का आयोजन। ऐसा नजारा आपको कहीं पर नहीं देखने मिलता ग्रामीण में, यहाँ पे देखने मिलता है। ये देखिए 5000 दर्शक ये लाइव पे, ये अभी फिलहाल मैदान से देख रहे हैं। ये डिसीजन जंप लगाई उस खिलाड़ी ने, अंदर थे वो, विघ्नेश यहां से आउट होंगे। और ये कमाल रोशन आई इवेंट का, ये संदेश हिल के ऑपरेटर काफी मशहूर बनते जा रहे हैं। अगदी सूर्या झेल, अगदी प्रकाश झोतातील हा प्रकाशमय झेल, प्रतिस्पर्धी संघाला संकेत देणारा संकेत पाटीलचा हा देखणा असेल, ज्याच्या जोरावरती अगदी या मॅच वरती एक मजबूत पकड पाहायला मिळते टीम रोहिंजनची। क्या बात है, कैच इतनी बढ़िया थी तो हमारे रोहिंजन के प्रमोद पाटिल दादा खुश हो गए और प्रमोद पाटिल की ओर से संकेत के लिए 1000 रुपए आए उस कैच के लिए। और अगर रोहिंजन ये मैच जीतती है, लगभग जीती गई है, तो उनके पैकर कैंप ड्रीम्स कैप के अमरजीत पाटिल, इनकी ओर से 2000 का इनाम रोहिंजन को दिया जाएगा। 1 बॉल 10 रन की आवश्यकता। गलती कहां पे हुई, सर्वेश उल्वेकर ने 5 गेंदें डॉट फेंकी। अगर वहां पे सिंगल डबल भी बनाती ना किरौली, तो मैं कहता कि इतने 10 रन नहीं बचते मुकाबले में रोशन। परंतु पहिलाच बॉल सौरभ पाटीलचा जिथे षटकार पाहिला, 1 चेंडू 10 आणि विजय महोत्सव पाहायला मिळतो टीम रोहिंजनचा। आधी खेळपट्टीला नतमस्तक होत आहेत, पूर्णपणे नमन केलं जातं आणि सध्याच्या घडीला हा ट्रेंड आलाय। नाईट स्पर्धेची पहिला चषक जिंकलाय रोहिंजन संघाने आणि त्यानंतर त्याने त्या विकेटचं पूजन केलं। डोल्यामध्ये आनंद अश्रू
आनंद व्यक्त करणारे हे अश्रू तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हा क्रिकेट आहे रोशन, हा टेनिस बॉल आहे. जेव्हा पाड प्रेम करणारे हे खेळाडू. आज रोंजणगाव पहिल्यांदा ACC रोंजण नाईट स्पर्धेमध्ये इथे ट्रॉफी जिंकतो नाईट मध्ये. आणि मधुकर दादा देखील खुश आहेत. बघा काय आनंद व्यक्त केला जातो. किती चांगला क्रिकेट दाखवलं या खेळाडूने. अभिनंदन रोंजण संघ आणि हार्ड लक किरवली. बेटर लक नेक्स्ट टाइम नानू अँड कंपनी. सचिन कडू अगदी गोडवा प्रस्तावित केलं. सन्माननीय पाहुणे निवृत्ती नामदेव पाटील ग्रामस्थ मंडळ पेंदर यांचं शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय पाहुणे भगवानजी टेंबे बलरामजी पाटील तोंडरे गाव या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि कानपुरी संघाचे जे पॅकर आहेत त्यांचाही संघ सुपर 6 मध्ये सुपर 12 मध्ये दाखल झाले. खेळाडू कक्ष मध्ये फक्त खेळाडू असतील याची आपण नोंद घ्या. भली तोंडरे संघ जरी असला त्याच्यावरती आम्ही पेनल्टी लादू शकतो हे आयोजकांचे